विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू असून कोण कोणत्या पक्षात, कोण कुठं, कोण निष्ठावंताला नाराज केलं आणि पक्षातून हद्दपार केलं, कोण कोणत्या पक्षात गेला आणि कोणी कोणाला पायघाड्या घातल्या, हा विषय खरं तर गंभीर आहेच. पण यापेक्षा गंभीर बाब एक अशी आहे की सध्या राजकारणाचं हे जणू काही गुन्हेगारीकरण झालंय आणि जवळपास 40% लोकप्रतिनिधी यांची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची आहे. हे मात्र गंभीर आहे. अगदी माफिया असेल, अवैध धंदेवाला असेल, गल्लीतील भाई असेल किंवा आणि मोठ्या कारणासाठी कोणाला तडीपार केला असेल, कोणी भेसळ बहादर असेल, अशाच लोकांना लोक निवडून देतात आणि परत म्हणतात की अमुक एखादा पक्ष हा वॉशिंग मशीन आहे. असेल एखादा पक्ष जरूर वॉशिंग मशीन असेल, पण खरा वॉशिंग पावडर जर कोणाकडे असेल तर ती मध्ये म्हणजेच सामान्य माणसांकडे आहे. कारण हीच सामान्य लोक अशा लोकांना निवडून देतात ज्यांच्यावर 2-2, 3-3 गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत. कोणी बलात्काराचा आरोप असतो, कोणी माफिया असतो, कोणी भ्रष्टाचारी असतो, कोणी आणि काही केलेलं असतं, कोणी अख्खेच्या अख्खे रस्ते गिळंकृत केलेले असतात. अशाच लोकांना जर तुम्ही पाठीवर हात ठेवून जर तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून निवडून देत असाल तर मात्र सावध राहा. ही कळकळीची विनंती करण्यासाठीच तुमच्या पुढे आलो आहे. कारण सध्याची परिस्थिती बघता सामान्य माणसांना जगणं मात्र अवघड झाले. महागाई दिवसेंदिवस वाढत आहे, बेरोजगारी वाढत आहे, शोषित बेरोजगार हाताला काम नसल्यामुळे सैरभैर झालेला आहे. अशा वेळी येणारी प्रत्येक निवडणूक ही तुमच्या माझ्या सामान्य माणसांच्या प्रपंचाशी निगडीत असल्यामुळे इथून पुढं कोणत्याही भ्रष्टाचारी, माफियाला, गुंडगिरी करणाऱ्याला, बलात्कार करणाऱ्याला, तडीपार करणाऱ्याला निवडून दिलं नाही पाहिजे. हीच काळाची गरज आहे आणि हीच खरी लोकशाही आहे. तुम्ही अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. पाहत रहा शिंदेशाही न्यूज.